नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर मागचा व्हिडिओ पाहून तुमच्या बऱ्याच साऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी मी आशा करते. आणि तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ नवीन विषयासहित घेऊन आलेले आहे. थंबनेल वाचून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मी तिथे 3 वर्ष राहिले आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे माझा अर्धहूनही अधिक वेळ हा किचनमध्येच गेला. त्यामुळे मी तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी तर नक्कीच सांगू शकते. त्याच मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे. विषय जरी सोपा वाटत असला तरी वेळ आलं की आपल्याला काही सुचत नाही. जेव्हा आपल्याला परदेशात जायचं असतं आणि आपल्याला पॅकिंग करायची आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो गृहिणींसाठी की मी असं काय काय घेऊन जाऊ की तिथे मी माझ्या फॅमिलीसाठी व्यवस्थित स्वयंपाक करू शकते किंवा ॲटलिस्ट बेसिक गोष्टी मला करता येतील. त्यासाठी मला कुठल्या गोष्टी नेणं गरजेचं आहे, त्याच गोष्टींबद्दलचा हा व्हिडिओ. तर जेव्हाही तुम्ही परदेशात जाणार असाल आणि लॉंग टर्मसाठी जाताय, बॅचलर आहात, फॅमिलीसोबत घेऊन जात आहात आणि तुमचं जेवण तुम्हाला स्वतः बनवायचं असेल, तर आपल्या स्वयंपाकघरातल्या कुठल्या 5 गोष्टी तुम्हाला तिथे घेऊन जायच्या आहेत याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर जेव्हाही तुम्ही परदेशात जात असता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी नेणं गरजेचं आहे. त्याची 2 कारणं आहेत. असं नाही की ह्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळणार नाही, त्या मिळतीलही, पण त्याची जी किंमत आहे ती भारतीय किमतीपेक्षा लिटरली दुप्पट तिप्पट असू शकते. आणि त्याच ब्रँडची त्याच क्वालिटीची गोष्ट तुम्हाला तिथे मिळेलच असंही नाही. त्यामुळं मी सजेस्ट करेल की तुम्ही ह्या 5 गोष्टी तरी सुरुवातीला जाणार असाल तर नक्की घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला तिथे सगळं सोयीस्कर होईल. तुम्ही तुमचं जेवण स्वतः बनवू शकता. तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट जी आमच्या गृहिणींचा त्याच्याशिवाय दिवसच जात नाही आणि आम्हाला ते स्वयंपाकघरात लागतंच, तर ते आहे आपलं मिक्सर. हो, तर हे जे मिक्सर आहे ते तुम्हाला कॅरी करायचं आहे. हे म्हणजे हेच नाही, तुमचं जे कुठलं मिक्सर असेल ते तुम्ही कॅरी करू शकता. आणि मिक्सर कॅरी करताना किंवा कुठल्याही हे जे 5 गॅजेट आहेत किंवा 5 वस्तू आहेत ज्या मी सांगणार आहेत, त्यांच्यासाठी एक गोष्ट कॉमन आहे की ह्या सगळ्या वस्तू कृपा करून चांगल्या क्वालिटीच्या घ्या, ब्रँडेड घ्या. कारण जर ह्या तिथे खराब झाल्या तर त्या रिपेअर होत नाही, तुम्हाला लिटरली फेकून द्यावं लागेल. त्यामुळं ह्या नेताना चांगल्या ब्रँडच्या वस्तू घेऊन जा. आणि दुसरा मुद्दा की त्या लाईट वेट असाव्यात, कारण आपल्याला तुम्हाला माहिती आहे वजनाची एक स्पेसिफिक लिमिट आहे. वेट तुम्हाला स्पेसिफिक कॅरी करावं लागतं चेक इन बॅगमध्ये किंवा हँडबॅगमध्ये. त्यामुळं असं मिक्सर घ्या जे इझिली बसू शकेल तुमच्या बॅगमध्ये आणि त्याचं वजनही जितकं कमीत कमी तुम्ही ठेवू शकता ते घ्या. तर हे जे मिक्सर आहे ते ॲक्च्युली 3 ते 4 लोकांच्या फॅमिलीसाठी आहे, कारण याच्यात तुम्हाला माहिती आहे 3 भांडी असतात आणि आता तर याच्याबरोबर ज्युसर पण येतं, कारण मी हे आत्ताच नवीन घेतलं आहे आणि त्याच्याबरोबर ज्युसर पण आहे. पण जर तुम्ही बॅचलर असाल तर तुम्हाला इतकं मोठं मिक्सर नेण्याची गरज नाही. यू कॅन जस्ट कॅरी द बुलेट मिक्सर, तेही तुम्ही नेऊ शकता. तेही खूप कॉम्पॅक्ट आहे, इझी टू यूज आहे. ते तुम्ही नेऊ शकता तुमच्याबरोबर, ज्याने वजन पण तुमचं कमी होईल आणि तुमची बॅग हलकी होईल. तर सगळ्यात पहिला मुद्दा मिक्सर नेणं खूप खूप गरजेचं आहे. तर आता वळूयात आपल्या दुसऱ्या गॅजेटकडे आणि ते आहे हा आपला कुकर. तर दुसरी गोष्ट आहे कुकर. तुम्हाला तुमच्यासोबत कुकर न्यायचा आहे, तोही चांगल्या क्वालिटीचा न्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिनिमम 2 भांडी तरी बसली पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुमचं वरण भात ॲट ए टाईम होऊ शकतं. जर बॅचलर असाल तर तुम्हाला तेवढं पुरेसं आहे. 1.5 किंवा 3 लिटरचा, व तुम्ही त्यात खिचडी करू शकता किंवा वरण भात करू शकता. आणि जर फॅमिली असेल तर मी सजेस्ट करेल की 3 डब्बे जे कुकरचे डब्बे आहेत त्यात बसले पाहिजे, म्हणजे तुमची एखादी भाजीही होऊ शकते आणि तुम्हाला ते सफिशियंट आहे. तर कुकर न्यायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, त्याच्याबरोबर रिंगसुद्धा घेऊन जा, जेणेकरून तुमचा कुकर खराब होणार नाही आणि ती भांडी खालून जळणार नाहीत. तर आतमध्ये ठेवण्यासाठी अशी छोटीशी रिंगसुद्धा घेऊन जा. ह्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटत असतील, खूप इझी आहेत, पण ह्या तिथे लवकर मिळत नाही आणि मिळाल्या तरी 400-500 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. त्यामुळे ही 40-50 रुपयाची रिंग नेण्यासाठी विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुकरसाठी म्हणून सांगते, कुकरची जी रिंग आहे ती पण तिथे मिळत नाही.
अर्थात ती लोक कुकर जास्त वापरत नाही, त्यामुळे तिकडे कुकरच मिळत नाही. इंडियन स्टोअरमध्ये तुम्हाला कुकर मिळू शकतील, पण रिंग मिळेलच असं नाही. त्यामुळे जर तुमच्या कुकरची रिंग खराब झाली तर तुमचा कुकर युजलेस होऊन जाईल. त्यामुळं ॲज अ सेफ्टी म्हणून 1-2 कुकरच्या ज्या रिंग आहेत त्या तुम्ही एक्स्ट्रा इथूनच घेऊन जा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. आणि त्याबरोबर अजून एक गोष्ट, कुकरबरोबर ही आपली रवी सुद्धा न्यायला विसरू नका. आता तुमच्याकडे याला काहीतरी वेगळ्या नावाने ओळखत असतील, मला माहिती नाही, पण डाळ घोटण्यासाठी किंवा डाळ बनवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि तुम्हाला ही पण न्यायची आहे, जेणेकरून तुमची डाळ व्यवस्थित बनेल. आता वळूयात आपल्या पुढच्या महत्त्वाच्या गॅजेटकडे किंवा पुढच्या महत्त्वाच्या गोष्टीकडे, आणि ती आहे आमचं पोळपाट आणि लाटणं. सगळ्यात महत्त्वाचं, कारण हे तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस लागणार आहेत. त्यामुळं पोळपाट लाटणं न्यायला विसरू नका. शक्यतो लाकडाचंच घ्या, जेणेकरून वजन लाईटवेट असेल ते, आणि जमलं तर एखादं लाटणं एक्स्ट्रा असू द्या, कारण कधी कधी हे पडलं तुटलं तर तुमच्याकडे एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे. त्यामुळं पोळपाट लाटणं न्यायला अजिबात विसरू नका. बॅचलर लोकांसाठी असाल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही आता रोटी मेकर येतं, जे फक्त तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला पीठ मळता येत असेल तर ते तुमच्यासाठी उत्तम आहे. फक्त तुम्हाला पीठ मळायचं आहे आणि त्याचा गोळे करून तुम्ही रोटी मेकरमधून पोळ्या लाटू शकता आणि जस्ट तुम्हाला त्या हीट करायच्या आहेत आणि तुम्ही गरम गरम खाऊ शकता. त्यामुळे पोळपाट लाटणं न्यायला अजिबात विसरू नका. तर आता वळूयात पुढच्या गोष्टीकडे जी तुम्हाला कॅरी करायची आहे. तर आता वळूयात पुढच्या गोष्टीकडे जी तुम्हाला न्यायची आहे, आणि ती आहे हा तवा. तुम्हाला तवा घेऊन जायचा आहे, कारण पोळपाट लाटणं नेलं तर तवा नेणं गरजेचं आहे. तुम्ही तवा घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला तिथे गॅसची अवेलेबिलिटी असेल तर तुम्ही गरम गरम पोळ्या करू शकता. आणि तवाही चांगल्या क्वालिटीचा हवा. त्यांचे जे गॅस असतात ते इलेक्ट्रिक असतात, त्यामुळं ही गोष्ट तुम्ही जिथून तवा घेणार आहेत त्यांना विचारा की तो जो तवा आहे तो इलेक्ट्रिक गॅसवर चालतो की नाही, कारण आपले सगळे तवे त्यांच्या गॅसवर चालतातच असे नाही. त्यामुळं तो प्रश्न तुम्ही विचारून खात्री करून मगच तवा विकत घ्या आणि चांगल्या क्वालिटीचा घ्या. आणि मी म्हणेल जर तुम्ही फॅमिलीबरोबर जाता असाल तर मिनिमम 2 तवे घ्या, कारण तुम्हाला डोशासाठी पण तवा घ्यावा लागेल. जर तुम्ही डोसा किंवा साऊथ इंडियन फूड जास्त खात असाल तर त्यासाठी तुम्हाला वेगळा तवा घ्यावा लागेल. तर आता वळूयात पुढच्या आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे, जी आपल्याला ही आहे चहाची गाळणी. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा, तसंच हे आहे चहाचं पातेलं आणि एक चहाची गाळणी. मग ते कोणीही गाळणी किंवा चाळणी जे काही तुम्ही म्हणत असाल, तुम्ही कोणीही असाल तरी चहा हा सगळ्यांनाच लागतो. त्यामुळं एक चहाचं पातेलं आणि ही चाळणी तुम्ही चहासाठी घेऊन जा, कारण तिथले लोक कॉफी पितात, त्यामुळं त्यांना ती कॉफी चाळण्याची गरज पडत नाही. फिल्टर कॉफी असते मोस्ट ऑफ द टाईम, आणि ते कॉफी गाळतच नाही मोस्टली. त्यामुळं आपली जो चहा आहे तो गाळण्यासाठी तुम्हाला चाळणी नेणं गरजेचं आहे, त्यामुळं ते नक्की न्या. तर आता वळूयात पुढच्या गोष्टीकडे जे तुम्हाला नेणं गरजेचं आहे, आणि ते आहे इडली पात्र. जर तुम्ही साऊथ इंडियन फूड जास्त खात असाल आणि जर तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्ट हवा असेल तर तुम्ही इडली पात्र घेऊन जाऊ शकता. आणि त्या इडली पात्रामध्ये प्रयत्न करा की असं पात्र घ्या ज्यामध्ये ढोकळा पण होईल आणि इडली पण होईल आणि तुम्ही काही स्टीम पण करू शकता. तर असं 3 in 1 तुम्ही वेसल घेऊ शकता, जे तुम्हाला तिथे बऱ्याच गोष्टी करण्यासाठी कामाला येऊ शकतं. तर असं नाही की बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तसं पाहायला गेलं तर बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण जर तुम्ही सुरुवातीलाच जाणार आहात तर ॲटलिस्ट ह्या गोष्टी घेऊन जा. एखादी कढई सोबत असू द्या, जेणेकरून तुम्ही एक भाजी करू शकता. तर ह्या 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आज सांगितल्या, ज्यामध्ये पहिलं आहे आपलं मिक्सर, दुसरा आहे आपला कुकर, जो तुमच्या सोयीप्रमाणे किंवा तुम्हाला किती आवश्यकता आहे त्यानुसार तुम्ही घ्या. 1.5 लिटर, 3 लिटर, 5 लिटर, जो काही हवा आहे. पण त्याच्याबरोबर रिंग आणि त्या कुकरच्या आतमध्ये ठेवण्यासाठी रिंग मिळते, ती न्यायला विसरू नका. तिसरं आहे पोळपाट लाटणं, ते तर अजिबात विसरू नका. तुम्हाला तिथे लागेल. तुम्ही तिथे पण आता आजकाल मिळायला लागल्यात ह्या गोष्टी, इंडियन स्टोअरमध्ये बऱ्याच आहेत, पण मी जसं म्हणाले खूप कॉस्टली आहेत, त्यामुळे इथूनच जर कॅरी करता आलं तर पहा. चौथा आहे तवा. पोळ्या भाजण्यासाठी तुम्हाला
मिनिमम एक तवा हवा आणि जर डोसे करणार असाल तर त्यासाठी बिडाचा किंवा तवा वापरतो तो तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चहा गाळण्यासाठी चाळणी. ह्या गोष्टी छोट्या छोट्या वाटतात पण फार महत्त्वाच्या आहे. तर ह्या 2 गाळण्या तुम्ही घेऊन जा, एक चहाचं पातेलं आणि एक कढई. ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या सुरुवातीला तुम्ही नक्की घेऊन जा. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि काही युजफुल इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तर भेटूयात असंच काहीसं नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.